ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम. ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे सात्विक, राजस आणि तामस हे तीन भेद कसे असतात ते भगवंत आता सांगताय. त्यातले प्रथम ज्ञानाचे तीन प्रकार भगवंत सांगताय. आता इथे प्रथम सात्विक ज्ञान म्हणजे काय ते भगवंत सांगताय. सर्वभूतेषु येन एकम भावम अव्ययम ईक्षते अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम. तज्ज्ञानं म्हणजे ते ज्ञान, विधी म्हणजे जाण, सात्विक आहे असं जाण. आता सात्विक ज्ञानाची लक्षणं कोणती? तर जो सात्विक प्रवृत्तीचा आहे किंवा ज्याच्यामधला सात्विक भाव हा जास्ती आहे, सत्वगुण जास्त आहे आणि तो रजो आणि तमोगुणाला खाली खेचतो आहे, अशा व्यक्तीचं सगळं शारीरिक मानसिक कर्म हे सत्वयुक्तच असतं आणि त्यामुळे त्या मार्गाने पुढे जात जात त्याची सगळ्या जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते. आणि ती कशी होते? तर सर्वभूतेषु एकम भावम अव्ययम ईक्षते. येन म्हणजे ज्यामुळे, ज्या कृतीमुळे, ज्या सात्विक गुणामुळे सर्व भूतेषु सर्व प्राणी मात्रांमध्ये एकच भाव आहे. आणि तो भाव कसा आहे? अव्यय. म्हणजे अव्यय, अज, निर्गुण, निराकार हा जो परमात्मा आहे त्याचाच अंश प्रत्येक जीवामध्ये आहे हे त्याला ज्ञान होतं. म्हणजे आहे असं आपण म्हणतो पण आपल्याला ते ज्ञान होत नाही. त्यामुळे प्राणी मात्रांकडे बघण्याची आपली दृष्टी भिन्न भिन्न असते. पण ज्याला हे ज्ञान झालं म्हणजे भावम अव्ययम ईक्षते. ईक्षते म्हणजे बघतो. जो सर्व प्राणी मात्रांमध्ये एकच अव्यय असा भाव बघतो, असं रूप बघतो. हे कुणामध्ये बघतो? अविभक्तम विभक्तेषु. विभक्तेषु, विभक्त म्हणजे वेगवेगळे, वेगवेगळे जे प्राणी मात्र आहे त्या प्राणी मात्रांमध्ये अविभक्त असा भाव तो बघतो. म्हणजे सगळ्या प्राणी मात्रांमध्ये असणारा जो जीवतत्व, आत्मतत्व जे आहे ते सगळ्यांमध्ये समान आहे असं ज्यामुळे जाणून होते त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असं म्हणायचं. हे उच्च कोटीचं ज्ञान झालं. आणि हे ज्ञान झालं की त्या माणसाच्या वर्तनात जो बदल होतो तो आपण 13व्या अध्यायामध्ये पाहिलेला आहे की ज्ञान झालेल्या व्यक्तीला अभिमान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, अहंकार यापासून तो फार दूर असतो. हे सगळे गुण ज्ञानी माणसाचे आपण पाहिलेले आहे. आता राजस ज्ञान कसं ते बघूया. पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नाना भावान पृथक विधात वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसं. तज्ज्ञानं राजसं विद्धि. ते ज्ञान राजस आहे असं तू जाण असं भगवंत अर्जुनाला सांगताय. ते कसं ज्ञान? तर सर्वेषु भूतेषु सर्व प्राणी मात्र जे आहे त्याच्यामध्ये त्याला एकत्व दिसत नाही. एकच आत्मतत्व आहे हे तो जाणत नाही. मग तो काय जाणतो? पृथक्त्वेन. आणि नाना भावान पृथक विधा. विधा म्हणजे प्रकार, पृथक म्हणजे वेगवेगळे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाव आहेत असं तो जाणतो. म्हणजे एकापासून दुसरी व्यक्ती वेगळी आहे असं तो जाणतो. हे जाणणं म्हणजे हे ज्ञान होणं जे आहे त्या ज्ञानाला राजस ज्ञान म्हटलंय. कारण इथं त्याची दृष्टी अविभक्तम विभक्तेषु झालेली नाही, ती विभक्तच आहे. प्रत्येक प्राणी मात्र हा एकापासून दुसरा वेगळा आहे असंच तो जाणतो. म्हणून त्या ज्ञानाला राजस ज्ञान असं म्हटलं. यत्तु कृत्स्न वदे कस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम अतत्वार्थ वदल्पम च तत्तामसम उदारुतम. तत्तामसम उदारुतम. उदारुतम म्हणजे म्हणतात त्याला तामस ज्ञान असं म्हणतात. आता हे तामस ज्ञान जे आहे त्याची लक्षणं काय आहे की यत्तु म्हणजे जे कृष्णवदे कस्मिन, कृष्णवद एकस्मिन कार्ये सक्तम अहैतुकम अतत्वार्थवत अल्पम च तत्तामसम उदारुतम. आता याची विशेषण कोणती दिले की कृष्णवत. कृष्ण म्हणजे संपूर्ण सगळं. तर सर्वस्व एकस्मिन कार्ये म्हणजे एकाच ठिकाणी एकाच गोष्टीमध्ये सगळं काही आहे असं जो मानतो ते कसं मानतो? सक्तम आणि अहैतुकम. अहैतुकम म्हणजे त्याचा हेतू काही नाही.
त्याला काही समजलेलं पण नाही, निष्कारण तो मानतो आणि तो त्याच्यामध्ये सक्त म्हणजे त्याला चिकटलेला आहे, त्या विचाराला तो बांधलेला आहे. अतत्वार्थ म्हणजे ते जाणण्याचं कारण काय असं जर त्याला विचारलं तर त्याला त्याचं तत्वही सांगता येत नाही, म्हणजे अतत्वार्थ आहे आणि अल्प आहे. त्याचं ज्ञान अगदी अल्प आहे, अगदी कमी आहे आणि तो त्या ज्ञानामध्ये सक्त झालाय, गुंतून राहिलेला आहे. असं जे अल्पज्ञान त्याला तामस ज्ञान असं म्हटलं. आता राजस, तामस, सात्विक हे ज्ञान आपण पाहिलं. आता ही लक्षणं कशी आहेत की आता एखाद्याला काय असतं की जो तामस ज्ञानाचा मनुष्य आहे त्याला फक्त आपलं घर, आपली बायका, मुलं, आपला संसार एवढ्यापुरतीच त्याची दृष्टी मर्यादित असते. तो दुसऱ्याकडे काही जाणतही नाही, दुसऱ्यामध्ये आत्मतत्व काय आहे याचा विचारही करत नाही किंवा दुसऱ्यांमध्ये नाना भाव आहेत हे पाहत नाही. फक्त आपल्यापुरती त्याची दृष्टी मर्यादित आहे, तिथंच तो चिकटलेला आहे, गुंतून राहिलेला आहे. याला तामस ज्ञान म्हणायचं. आता याहून जरा वरच्या श्रेणीतला माणूस कसा आहे की त्याची दृष्टी थोडी विशाल झाली आहे आणि ती विशाल झाल्यामुळे तो काय मानतो की फक्त माझं घर, माझी माणसं म्हणजे प्रपंच संसार नाही किंवा तेवढंच जग नाही, तर जग म्हणजे काय, माझा देश हा पण माझं जग आहे. म्हणजे माझ्या देशातले सगळी गावं असतील, जिल्हे असतील, म्हणजे त्याची दृष्टी थोडी व्यापक झाली आणि आपला देश म्हणजे आपलं सर्वस्व असं तो मानायला लागतो. म्हणजे त्याची दृष्टी अजून व्यापक झालेली नाही, पण तामस ज्ञानापेक्षा व्यापक आहे, म्हणून हे राजस ज्ञान होईल. आणि जेव्हा त्या व्यक्तीची दृष्टी आणखीन विशाल होईल आणि वसुधैव कुटुंबकम हे विश्वची माझे घर असं जेव्हा तो जाणतो, तेव्हा तो सर्व भूतेषु एकत्वम किंवा अविभक्तम विभक्तेषु या पायरीपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे तो सात्विक ज्ञानी झालेला आहे असं आपण मानतो. आता ज्ञानाचे 3 प्रकार झाले. आता कर्माचे 3 प्रकार बघूया. नियतम संगरहितम रागद्वेषत कृतम अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकम उच्यते. यत म्हणजे जे आणि तत् म्हणजे ते, असं जे कार्य आहे ते सात्विक आहे असं उच्यते म्हणजे म्हणतात. आता या सात्विक कार्याची लक्षणं कोणती, तर पहिलं म्हणजे नियत, आपल्याला जे नेमून दिलेलं कर्म आहे ते करणं. नियत म्हणजे वर्णाश्रमाप्रमाणे प्राप्त झालेलं कर्म ते करायचं. पण कसं करायचं, संगरहित, त्यात अडकून गुंतून राहायचं नाही. काम झालं की त्यातून मनाने बाजूला होता आलं पाहिजे. संगरहित, अराग द्वेषतः, राग म्हणजे प्रेम, आसक्ती, माया, मोह आणि द्वेष, त्या कामाबद्दल मोहही नको, प्रेमही नको आणि त्या कामाचा तिटकारही नको. म्हणजे मी अगदी प्रेमाने ते काम केलं असंही नको आणि मला अगदी या कामाचा राग येतोय पण नियत आहे, मला करायलाच पाहिजे म्हणून केलं असंही नाही. तर भावना कशी पाहिजे, निसंग पाहिजे आणि स्थिर वृत्ती पाहिजे. नियतम हे पहिलं विशेषण झालं, संगरहित हे दुसरं झालं, अराग द्वेषतः हे तिसरं विशेषण आपण पाहिलं. कृतम म्हणजे केलेलं. आणखीन त्याचं महत्वाचं लक्षण काय, अफल प्रेप्सुना, प्रेप्सू म्हणजे इच्छा करणं, फलाची इच्छाच नाही, अफल प्रेप्सुना, असं जे कर्म केलं जातं त्याला सात्विक कर्म असं म्हणतात. या संबंधी आधी पण आपण पाहिलं, कार्यमित्येव यत्कर्म नियतम क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलम चैव स त्याग सात्विको मतः. सात्विक त्यागामध्ये सुद्धा आपण ही लक्षणं पाहिली की कर्म कसं पाहिजे, की कोणत्या गोष्टींचा त्याग करायला पाहिजे. तर अशा या विशेषणाने युक्त असेल ते कर्म म्हणजे सात्विक कर्म झालं. आता राजस कर्म कसं असतं ते पाहूया. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासम तद् राजसम उदारुतम. ते कर्म राजस आहे असं म्हणतात, उदारुतम म्हणजे असं म्हणतात. आता ते कोणतं कर्म, यत्तु, यत म्हणजे जे, कामेप्सुना कामाची इच्छा, काम म्हणजेच इच्छा, काहीतरी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून जे कर्म केलं जातं. यत्तु कामेप्सुना कर्म स अहंकारेण, अहंकारा सहित केलं जातं. कामाची इच्छा धरलेली आहे, मला या कामाचं काहीतरी फळ मिळायलाच पाहिजे, ही इच्छा धरूनच कामाला सुरुवात केलेली आहे. आणि शिवाय काय आहे, हे काम मी करणार आहे, माझ्यामुळे हे काम होत आहे
अशी एक अहंकाराची वृत्ती त्याच्यामध्ये असते. आणि क्रियते, हे कर्म करतो. कसं करतो? बहुलायासम, त्या कामाला कितीही आयास पडू दे, पण मला फळ मिळवायचं आहे म्हणून मी हे कर्म करणारच, अशा निर्धाराने, निश्चयाने, कितीही त्रास पडला तरी सुद्धा ते तो कर्म करतो. असं जे कर्म असतं की त्याच्यात कामाची इच्छा आहे, अहंकाराने केले जातं, अत्यंत कष्टाने केलं जातं, त्या कर्माला राजस असं म्हणायचं. आता तामस कर्माची विशेषण बघू. अनुबंधम क्षयम हिंसाम अनवेक्ष पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तत् तामस उच्यते. आता अनवेक्ष म्हणजे न बघता, काही विचारच करायचा नाही ते काम करताना, की या कामाचा परिणाम काय होईल, यामुळे कुणाला त्रास होईल का, यामुळे मला फळ मिळणार आहे का, आणि कशाचाच विचार नाही. अनुबंध म्हणजे परिणाम काय होईल याचा अनवेक्ष, न बघता. क्षय म्हणजे त्यामुळे कुणाची काही हानी होणार आहे का, मी जे कर्म करतोय त्यामुळे कुणाची हानी होतीये का, किंवा हिंसा, कुणाची हिंसा केली जाते का, त्यामुळे कुणाला हानी पोचते का, कुणाची हिंसा होते का, या परिणामांचा काही विचारच केला नाही. मनात आलं की कर्म सुरू केलं, आणि अशा प्रकारे कोणताही विचार न करता अविचाराने हे कर्म केलं जातं. आणि अनवेक्षच पौरुष, पौरुष म्हणजे पराक्रम, शक्ती, ताकद. हे कर्म करण्याची माझ्या अंगी ताकद आहे का, माझं तेवढं सामर्थ्य आहे का, याचा विचारही केला जात नाही. म्हणजे अशा प्रकारे ह्या सगळ्या दुर्गुणांनी युक्त, आपल्या सामर्थ्याचा विचार नाही, दुसऱ्याची हिंसा होईल याचा विचार नाही, किंवा कुणाला हानी पोचेल याचाही विचार नाही, म्हणजे कशाही परिणामांचा विचार न करता मोहात आरभ्यते. मोहात म्हणजे विचार न करता, योग्य अयोग्याचा विचार न करता जे कर्म आरंभलं जातं, आरभ्यते सुरुवात केली जाते ज्या कर्माला, ते कर्म तामस आहे असं म्हटलं जातं. अशा प्रकारे ज्ञानाचे 3 प्रकार झाले, कर्माचे 3 प्रकार झाले. आता कर्म करणारा कर्ता जो आहे, तो ज्या वृत्तीने काम करतो ती वृत्ती महत्वाची आहे, कारण त्या वृत्तीनुसारच ते कर्म सात्विक किंवा राजस किंवा तामस ठरत असतं. म्हणून त्या कर्म करणाऱ्या कर्त्याचे गुण काय असतात किंवा कोणत्या विचाराने तो कर्म करतो ते आपण बघूया. मुक्त संगो नहमवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्योर निर्विकार करता सात्विक उच्यते. कोणता करता सात्विक असतो त्याचे विशेष आपण बघूया. पहिला विशेषण आहे मुक्त संग. हा संग म्हणजे आसक्ती, आसक्तीपासून तो मुक्त झालेला आहे. कर्माचं फळ मिळो न मिळो, कर्म माझ्या हातनं घडो न घडो, ह्या कशाचाही त्याला मनावरती परिणाम होत नाही, म्हणजे आसक्ती नाही. मुक्त संग हा अनहमवादी, अहंकार नाही, मी माझं असं तो म्हणत नाही. मी कर्म केलं, माझं केलं, माझ्यामुळे झालं, अशा कशाचाही तो विचार करत नाही. आणि करताना कंटाळूनही करत नाही. फळं नको आहे, काही नको आहे, अहंकार नाही, काही नाही, मग कर्म करायचं ते कसं तरी करून टाकायचं असं नाही. तर धृती आणि उत्साह समन्वित. समन्वित म्हणजे त्याने युक्त, दोन्ही गुणांनी युक्त, उत्साहाने तो काम करतोय. आसक्ती नाही, मिळवायचं काही नाही, परंतु तो उत्साहाने काम करतोय. आणि धृती, धृती म्हणजे एक तर धैर्य, आणि दुसरं म्हणजे एखादं काम करण्याचा बुद्धीने निर्णय घेतला की तो निर्णय स्थिर राहिला पाहिजे, टिकला पाहिजे, ते काम धृती करत असते. तर ते सातत्याने करत राहणं म्हणजे काम संपेपर्यंत चिकाटी न सोडणं आणि उत्साहाने करणं. आणखीन विशेष काय तर सिद्धी असिद्ध्यो हो निर्विकार. सिद्धी म्हणजे यश आणि असिद्धी म्हणजे अपयश. त्या कर्माचं फळ जे आहे ते चांगलं आहे का वाईट आहे याविषयी तो निर्विकार असतो. फक्त कर्म करायचं, त्याचा परिणाम कशा प्रकारे आहे आणि त्याचा मला फळ काय मिळणार आहे याचा विचार नाही. पण म्हणून कर्म मात्र अतिशय उत्तम रीतीने ते करतो, योग्य वेळेला सांगितलेल्या विधीनुसार आणि व्यवस्थितपणे असं त्याचं ते कर्म चालतं. मग ते कर्म करताना तो प्रेमाने करणार आहे, पण संग मात्र त्याच्यामध्ये तो ठेवणार नाही. अशा प्रकारचा जो कर्ता आहे त्याला सात्विक कर्ता म्हणतात. तर राजस कर्ता कसा आहे बघूया. रागी कर्म फलप्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुची हर्षशोकान्वित करता राजस परिकीर्तितः.
राजसहा परिकीर्तितः, म्हणजे अशा प्रकारचा हा जो कर्ता आहे त्याला राजस असं म्हणतात. राजस अशी त्याची कीर्ती होते. आता त्याची विशेषणं काय, तर पहिलं म्हणजे रागी. राग म्हणजे आसक्ती, प्रेम, म्हणजे त्याला विषयांबद्दल आसक्ती आहे आणि त्यामुळे कर्म करताना काहीतरी मिळायलाच पाहिजे या इच्छेनेच तो करतो आहे. म्हणजेच कर्म फल प्रेप्सू लुब्धा, कर्माचं फळ मिळावं अशी प्रेप्सू म्हणजे इच्छा करणारा आणि त्या इच्छेने लोभी झालाय तो, की केव्हा मला याचं फळ मिळेल आणि फळ मिळायलाच पाहिजे, अशा प्रकारे तो अगदी लोभावलेला आहे, आसक्त झालेला आहे. हिंसात्मक अशुची. आता हे जो तो कार्य करतो ते कार्य करताना त्याचं मनामध्ये हिंसात्मक, म्हणजे त्याचं जे कार्य आहे त्यामध्ये एखाद्याची शारीरिक मानसिक काही प्रकारे इजा दुखापत झाली तरी तो त्याचा विचार करत नाही, कारण मला माझ्या कर्माचं फळ पाहिजे एवढंच त्याला माहिती असतं आणि त्याच्याच विषयी तो निश्चित असतो. अशुचीही म्हणजे काही वेळेला अयोग्य असंही कर्म तो करतो. हर्ष शोकान्वित करता, हर्ष शोक यांनी अन्वित युक्त, म्हणजे कामाचं चांगलं फळ मिळालं की त्याला प्रचंड आनंद होतो आणि कामाचं यश मिळालं नाही किंवा हवं तसं फळ नाही मिळालं की त्याला शोकही प्रचंड होतो. म्हणजे हर्ष आणि शोकाने तो युक्त असतो. अशा प्रकारे रागी म्हणजे विषयासक्त, कर्मफळाच्या इच्छेने लोभी झालेला, हिंसा झाली तरी चालेल, आणि अशुची म्हणजे अयोग्य मार्गाने काम करतो. हर्ष शोकान्विता करता, हर्ष आणि शोक हे त्याच्या ठिकाणी जोडलेले असतात. अशा कर्त्याला राजस कर्ता म्हणतात. आता तामस कर्त्याचे विशेषण बघू. अयुक्त, प्राकृत, स्तब्ध, शठो नैष्कृतिको लसहा, विषादी दीर्घसूत्रीच कर्ता तामस उच्चते. आता अयुक्त, अयुक्त म्हणजे काय, का नियमरहित, तो कुठले नियम पाळतच नाही. म्हणजे विधी काय आहे, कोणत्या पद्धतीने काम करायला पाहिजे, कोणत्या वेळेला करायला पाहिजे, कशा प्रकारे करायला पाहिजे, कामाची पद्धत काय याचा तो विचारच करत नाही. म्हणजे तो एक प्रकारे तो चंचल बुद्धीचा असतो. एकदा असं वागेल, नंतर वेगळ्या प्रकारे वागेल. अयुक्त, प्राकृत, प्राकृत म्हणजे अज्ञानी असतो. काम करायची त्याला माहितीच नाहीये की हे काम कसं करायचं आहे, हेही याचा त्याने विचारच केला नाहीये आणि अचानक कामाला सुरुवात करतो. अयुक्त, प्राकृत, स्तब्ध. स्तब्ध म्हणजे एकतर ताठलेला, म्हणजे गर्विष्ठपणाने तो करतो. मला काय सगळं येतंय अशा घमेंडीमध्ये तो असतो आणि काहीही ज्ञान नसलेला असा तो अज्ञानी कामाला सुरुवात करतो. शठ म्हणजे तो ठक आहे, धूर्त आहे. नैष्कृतिक, नैष्कृतिक म्हणजे दुर्वर्तनी असतो तो. कामाचा हेतूही त्याचा चांगला नाही, करण्याची पद्धतही चांगली नाही, अशा प्रकारचा तो दुर्वर्तनी असतो. किंवा आपल्या कामामुळे कुणाचं काही नुकसान झालं तरी त्याला त्याची पर्वा नसते. अलसहा, आळशीपणाने काम करायचं, केलं तर केलं, नाहीतर काही होईल तेव्हा होईल. विषादी, त्याला कशाचा आनंदच नाहीये, आपल्या काम करण्यात ते आनंद नाही, ते संपवण्याचाही उत्साह नाही, काहीच त्याच्यामध्ये नाही. विषादी, नेहमी शोकयुक्त. दीर्घसूत्री, दीर्घसूत्री म्हणजे काम लांबवणारा, पटकन काम केलं, वेळेत केलं असं त्याच्या हातून होणारच आहे. दीर्घसूत्री, आज करू, उद्या करू, आज थोडं झालं, बास झालं, याच्या पुढचं बघू केव्हा होईल ते, अशा प्रकारे काम करणारा जो आहे त्याला तामस कर्ता असं म्हणतात. म्हणजे तो अयुक्त आहे. अयुक्त आहे म्हणजे नियमानुसार काम करत नाही. प्राकृत आहे म्हणजे तो अज्ञानी आहे. स्तब्ध, गर्विष्ठ आहे. शठ, धूर्त आहे. नैष्कृतिक म्हणजे एक तर दुर्वर्तनी किंवा दुसरा त्याचा अर्थ असा लावतात की तो दुसऱ्याला बुडवणारा पण आहे, म्हणजे त्याच्या कामाने दुसऱ्याची हानी पण होऊ शकते. आळशीपणा आहे. विषाद आहे, उत्साहच नाही त्याच्या मनामध्ये आणि चेंगटपणे काम करणारा आहे. भरभर काम करणं, वेळेत करणं हे त्याला माहीतच नाही. अशा प्रकारच्या कर्त्याला तामस असं म्हणतात. तर ज्ञान, कर्म आणि कर्ता याचे 3 भेद सांगितले. आता अशा प्रकारचे 3 भेद जेव्हा त्रिगुणांचा विचार होता तेव्हा काही गोष्टींचे सांगितले, पण इथे आता आणखीनही त्याचा विस्तार भगवंत करताय. आता याच्या पुढे भगवंत बुद्धी आणि धृती याचेही 3 प्रकार सांगणार आहेत, ते आपण बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.